इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा। राहुल गांधींच्या नेतृत्वात 300 खासदार मोर्चात सहभागी होणार। ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं 4 वेळा चॅलेंज। विरोधक फक्त आरोप करतात, निवडणूक आयोगाला समोर जायला तयार नाहीत। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंनाही लोक भेटले। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राऊतांचाही दावा। राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या आंदोलन। घोटाळेबाद सरकार विरोधात आमचं आंदोलन असल्याची राऊतांची माहिती। दादरच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार। उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे? संजय राऊतांचा सवाल। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी आक्रमक। 13 तारखेनंतर पुढील निर्णय घेणार। धर्माच्या आड आलं तर कोर्टाचा निर्णयही मानणार नाही। वेळप्रसंगी शस्त्रही हाती घेण्याचा दिला इशारा। 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। स्वातंत्र्यदिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेताय का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही उपस्थिती। मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू। अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पाचं आगमन सोहळा। आणि शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1000 पैलवानांचं रक्तदान। सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी। फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या। स्नेहा विशाल झगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचं नाव। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जॉर्जियातील बाटुमी इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेमध्ये सांगलीच्या श्रावणी सचिन घोरपडे हिनं पटकावलं सुवर्ण पदक, तर मयुरी शरद वायंगडे ठरली रौप्य पदकाची मानकरी। नगर परिषदेच्या मागणीसाठी देहू रोड बंदला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद। 7% व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून दर्शवला पाठिंबा। भंडाऱ्याच्या खैरलांची गावामध्ये वीज कोसळल्यानं शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली। सध्या त्यांच्यावर तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नगर परिषदेच्या मागणीसाठी देहू रोड बंदला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे, तर 7% व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून पाठिंबा दर्शवला। देहू रोडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीनं आत्महत्या केली। स्नेहा विशाल झगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। विवाहितेनं गळफास ठेवून आत्महत्या केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। जॉर्जियातील बाटुमी इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिनं सुवर्ण पदक पटकावलंय। याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शरद वायंगडे हिनं ही रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये फळभाज्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढलेली आहे। याचा नागरिकांना मोठा फायदा होतोय। दरम्यान भाजी खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतायत। नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलं। वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। नागपूरच्या अजनी स्थानकावरून वंदे भारत पुण्याला रवाना झाली। यावेळी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती होती।
मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुंबईमधील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. एक वेगळाच उत्साह गणेश भक्तांमध्ये आणि त्याचबरोबर मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्येही दिसून येतोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. लालबाग परळ भागामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग दिसतीये. श्रीकृष्ण, काय सांगाल, कशा पद्धतीनं ही लगबग सुरू आहे, काय चित्र दिसतंय? नक्कीच फरा, गणेश उत्सवाच्या धामधुमीला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी 27 ऑगस्ट पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार असली त्याच आधीपासून जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाला प्रत्येक मंडळात घेऊन जाण्यासाठी किंवा मंडळात डेकोरेशनसाठी घेऊन जाण्यासाठी लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो ही जी मूर्ती आहे ती 25 फुटी मूर्ती जी आहे ती पंचशीलचा विघ्नहर्ता म्हणजेच कामाठीपुऱ्यातली ही जी मूर्ती आहे ही अगदी 25 फुटी मूर्ती आपल्याला जी आहे ती दृश्यांमध्ये पाहायला मिळते. आपण पाहू शकतो ढालवरती जी आहे ती मूर्ती आपल्याला लाडके बाप्पा उभे राहिलेले आणि त्याचबरोबर त्यांच्या हातात तलवार देखील जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच मंडळाने आहे ती गेल्या वर्षी 25 फुटी मूर्ती असून देखील आणि त्याचबरोबर शंकराच्या अवतारात जी आहे ती साकारण्यात आली आणि ह्यावेळेस जे आहे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे आहे तो स्वरूप देण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी चिमुकल्यांपासून ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मंडळात किंवा आपल्या मंडळात घेऊन जाण्यासाठी जी आहे ती लगबग झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहे आज लालबाग परिसरातून मोठ्या संख्येने जे आहेत अनेक मंडळांचे बाप्पा जे आहे ते आपल्या मंडळाकडे विराजमान होताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत किंवा ते मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत. थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, आज लाडक्या बाप्पाला तुम्ही मंडळात घेऊन जाताय? आणि आम्ही मंडळामध्ये याच्यासाठी नेतो की दरवर्षी आमचा काय ना काय कॉन्सेप्ट राहते. गेल्या वर्षी नंदीवर होता आणि यावर्षी आम्ही हिंदुत्व म्हणून ते ढाल तलवारवर गणपती आणले. पुढे नक्कीच आपण पाहू शकतो हिंदुत्वाचा कुठेतरी मेसेज देण्याचा जो आहे तो पंचशीलच्या विघ्नहर्ताचा मेसेज आपल्याला देताना पाहायला मिळते. मूर्ती जी आहे ती 25 फुटी आणि त्याचबरोबर ढालेवरती आपल्याला जी मूर्ती आहे ती आरूढ अशी 25 फुटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. फरा, बरोबर आहे श्रीकृष्ण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता गणेशोत्सवाची ही धामधूम आपल्याला दिसून येते आणि याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. तर ही दृश्य आपण बघतोय मुंबईमधून. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि या ठिकाणी गणेशोत्सव तेवढ्याच जोमामध्ये साजरा होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि एक वेगळाच उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, चैतन्य पाहायला मिळत आहे. तर बाप्पाच्या मूर्तीची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा दिसून येते, त्यांची लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.